सर्वांना सप्रेम जय भीम, जय संविधान। आज 27 जून, 2 दिवसापूर्वी 25 जून तारीख होऊन गेली। त्या 25 जूनचं महत्व त्या इतिहासामध्ये काय आहे ते याविषयी मी या ठिकाणी आपल्याशी संवाद साधणार आहे। 25 जून 1975 रोजी तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी आपल्या देशावरती आणीबाणी लादली आणि आमच्या संविधानातील मूलभूत हक्कावरची गदा आमच्यावर टाकली आणि आमची लोकशाही संपवण्याचं काम त्यावेळेस त्यांनी केलं। जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेतील 25 नोव्हेंबर 1949चं शेवटचं भाषण जेव्हा केलं, त्या भाषणात ते सांगतात आणि खास करून संविधाननिष्ठ भारतीय नागरिकांना सांगतात की येत्या 26 जानेवारी 1950 रोजी आमचा देश एका स्वतंत्र देशामध्ये प्रवेश करत आहे आणि हा देश पूर्वी स्वतंत्र कधी नव्हता असं नव्हतं, परंतु पूर्वीचं आम्ही ते स्वातंत्र्य का गमावून बसलो याचा विचार गांभीर्याने आपण करणं भाग आहे। आणि म्हणून येत्या 26 जानेवारी 1950 रोजी जे स्वातंत्र्य आपल्याला मिळणार आहे ते स्वातंत्र्य जर आम्ही पुन्हा गमावून बसलो तर निश्चितपणे ते स्वातंत्र्य आम्ही पुन्हा कधी मिळवू शकणार नाही। या कल्पनेनंच माझं काळीज आज चर्र होतंय। हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्या संविधान सभेतल्या शेवटच्या भाषणाचं वाक्य आहे। याचा विचार आपण गांभीर्याने केला पाहिजे। आणि जेव्हा 1952च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्याच्या नंतर आणि 1950 पासूनच संविधानाची अंमलबजावणी सुरुवात झाल्याच्या नंतर अवघ्या 25 वर्षामध्ये या देशामध्ये इंदिरा गांधी यांना आणीबाणी लागू करावी लागली आणि केली। त्याचं मुख्य कारण जर असेल तर ते केवळ आणि केवळ एकच होतं की त्यांची ती राजकीय अहंकार त्या ठिकाणी वर आला आणि या लोकशाहीला, संविधानाला आणि देशाला मातीत मिसळण्याचं काम त्यांनी केलं आहे। त्याचा इतिहास आपण पाहायला पाहिजे की जेव्हा मार्च 1971 मध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकामध्ये काँग्रेस पक्षाने अर्थात इंदिरा गांधी यांनी एक गरिबी हटावची मोहीम राबवली आणि ती मोहीम राबवल्याच्या नंतर देशामध्ये सगळीकडे दारिद्र्य होतं, गरिबी होतीच, कारण देश नुकताच स्वतंत्र झालेला होता 20-25 वर्षापूर्वी। म्हणून ही गरिबी हटावचा नारा इंदिरा गांधींचा त्या निवडणूक प्रचारामध्ये कामी आला आणि इंदिरा गांधीचं सरकार त्या ठिकाणी 1971 ला 518 लोकसभेच्या सीट्स होत्या, त्यापैकी 352 सीट्स त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या आल्या आणि स्पष्ट बहुमताने इंदिरा गांधी सुद्धा त्या ठिकाणी प्रधानमंत्रीपदी विराजमान झाल्या। 2/3 बहुमत त्यांना मिळालं। स्वतःच्या रायबरेलीमध्ये निवडणुकीत उभ्या होत्या आणि निवडून आल्या, परंतु त्यांच्या विरोधामध्ये जे उमेदवार होते जॉईंट सोशलिस्ट पार्टीचे उमेदवार राजनारायण, आणि हे राजनारायण नेहमी इंदिरा गांधी यांच्या विरोधात उभे राहायचे आणि नेहमी त्यांचा पराभव व्हायचा। याही वेळेस त्यांनी इंदिरा गांधीच्या विरोधात निवडणूक लढवली आणि 1 लाखाच्या वर मतांनी त्यांचा पराभव झाला। पराभव झाल्याच्या नंतर काही दिवसांनी, काही वर्षांनी त्यांच्या लक्षात आलं की इंदिरा गांधींनी जो माझा पराभव केला, त्या ज्या निवडून आल्या, त्याचे कारण म्हणजे त्यांनी निवडणुकीमध्ये काही धांदली केलेली आहेत, सरकारी आणि निवडणूक आयोगाच्या नियमांचा भंग केलेला आहे। अशा अनेक कारणाच्यासाठी त्यांनी एक अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आणि याचिका दाखल करताना त्यांनी काही पुरावे दिले। महत्वाचा पुरावा एक असा होता की इंदिरा गांधीचे तत्कालीन म्हणजे निवडणूक प्रचार कालावधीमधले तत्कालीन सेक्रेटरी म्हणजे प्रधानमंत्री असतानाच्या त्या कार्यालयाचे ते सेक्रेटरी
त्यांनी इंदिरा गांधीच्या सोबत निवडणूक प्रचाराची धुरा सांभाळली. कारण ते जे सचिव होते ते सचिव सरकारचे होते आणि सरकारचं सचिव पद म्हणजे लाभाचं पद असतं आणि लाभाचं पद असताना कुणीही निवडणूक प्रचारामध्ये सहभागी होऊ शकत नाही, हा संविधानाचा नियम आहे. आणि त्या अनुषंगाने हे एक कारण त्या ठिकाणी याचिकेमध्ये दाखल करण्यात आलं. दुसरं, ज्या काही निवडणूक आयोगाचे निर्बंध होते की उमेदवाराचा जो काही निवडणुकीमधला खर्च आहे त्याला मर्यादा होत्या, त्या मर्यादेच्या वर खर्च केला नाही पाहिजे, त्याही नियमांचा भंग इंदिरा गांधींनी केलेला होता. त्याचप्रमाणे इतर अनेक कारणे दिलेली असताना, परंतु हे दोन मुख्य कारणे होती आणि त्या कारणानुसार तत्कालीन असलेले अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती की त्यांचं आणि त्यांच्या सेक्रेटरीचं जे नाव होतं यशपाल कपूर, जे यशपाल कपूर त्यांच्यासोबत सचिव म्हणून प्रधानमंत्री कार्यालयात असताना आणि निवडणुकीचा प्रचार सुरू झाला असताना त्यांच्याकडे ही जबाबदारी इंदिरा गांधींनी दिली होती. परंतु यशपाल कपूर यांनी तत्पूर्वी राजीनामा दिला होता, राष्ट्रपतींना राजीनामा सोपवला होता. त्यांनी राष्ट्रपतींना निवडणूक प्रचाराची धुरा सांभाळली होती. परंतु राष्ट्रपतींना राजीनामा पाठवल्याच्या नंतर तो राष्ट्रपतींनी स्वीकारावा लागतो आणि राष्ट्रपतींनी तो स्वीकारण्याच्या आतच त्यांनी निवडणूक प्रचाराची इंदिरा गांधीच्या धुरा सांभाळली. आणि त्यानंतर हे जेव्हा उच्च न्यायालयामध्ये पुराव्यासहित सिद्ध झालं त्यावेळेस उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी एक निकाल दिला आणि तो निकाल असा होता की इंदिरा गांधी यांनी निवडणूक प्रचारामध्ये 1971च्या निवडणूक आयोगाच्या नियमांचं उल्लंघन केलेलं आहे. त्यांचा सचिव त्याचा राजीनामा स्वीकारलेला नसताना सुद्धा त्यांनी निवडणूक प्रचाराची धुरा सांभाळलेली आहे, अनेक सरकारी नियमांचं उल्लंघन केलेलं आहे आणि म्हणून इंदिरा गांधी ह्या प्रधानमंत्रीपदी राहू शकत नाहीत. त्याचप्रमाणे त्यांचं लोकसभेचं सदस्यत्व सुद्धा रद्द होईल. त्याचप्रमाणे इथून पुढे 6 वर्ष त्यांना कुठलीही निवडणूक लढविता येणार नाही. अशा प्रकारचा निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आणि हा निकाल कधी आला? हा निकाल आला 12 जून 1975 ला. हा हायकोर्टाचा आदेश आल्याच्या नंतर काँग्रेसमध्ये खळबळ माजली. प्रधानमंत्रीपदी आहेत इंदिरा गांधी आणि मग या माध्यमातून त्यांनी अनेक मिटिंगा घेतल्या, अनेक चर्चा झाल्या, अनेक कायद्याची बाजू तपासून पाहिली गेली. परंतु शेवटी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये आपण अपील करू आणि त्या अपिलामधून सांगूया की अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करावा आणि आम्हाला न्याय द्यावा. जेव्हा 12 जून 1975 ला अलाहाबाद उच्च न्यायालयाचा असा आदेश जेव्हा आला त्यानंतर 12 दिवसांनी 23 जून 1975 ला सर्वोच्च न्यायालयामध्ये इंदिरा गांधी यांनी अपील दाखल केलं आणि त्या अपीलमध्ये सांगितलं की अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करावा आणि आमच्या सर्व ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व आम्हाला क्षमा असाव्या. अशा पद्धतीनं अपील दाखल केलं आणि यावरती तत्कालीन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व्ही.आर. कृष्णाय्यर यांनी 23 जूनला ही याचिका दाखल केल्याच्या नंतर लागलीच 24 जूनला त्यांनी निकाल दिला आणि या 24 जूनच्या निकालामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की आज जो आम्ही आदेश देतो आहे हा अंतरिम आदेश आहे. आम्ही अंतिम आदेश
येईपर्यंत, अंतिम आदेश येईपर्यंत तुम्ही प्रधानमंत्रीपदी राहू शकता, परंतु तुम्ही कुठल्याही आर्थिक लाभ मिळवणार नाही, तुम्ही कुठल्याही लोकसभेतल्या कामकाजामध्ये सहभाग होणार नाही, तुम्ही कुठल्याही लोकसभेच्या किंवा राज्यसभेच्या किंवा कुठल्याही सभागृहामध्ये कामकाजामध्ये सहभागी होणार नाहीत, तुम्ही मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा सहभागी होणार नाहीत, अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचे आर्थिक लाभ तुम्ही मिळवू शकणार नाहीत, परंतु प्रधानमंत्री तुम्ही पदी राहू शकता, परंतु जोपर्यंत आमचा अंतिम आदेश येत नाही तोपर्यंतच. अशा प्रकारचा या ठिकाणी आदेश सर्वोच्च न्यायालयाने 24 जून 1975 रोजी दिला. आणि या आदेशानुसार इंदिरा गांधी आणि काँग्रेस पक्षामध्ये खळबळ माजली. त्यांनी विचार केला की आज 24 जून रोजी आलेला आहे, हा आदेश उद्या येऊ शकतो, अंतिम आदेश सर्वोच्च न्यायालयाचा परवाही येऊ शकतो, कधी येऊ शकतो, ही टांगती तलवार आहे. आणि हा जर उद्या आदेश आला तर काय करायचं? एकतर संजय गांधी आणि इंदिरा गांधी यांनी एकमेकांमध्ये चर्चा केल्याच्या नंतर जाणवलं त्यांना, आणि त्यांनी सांगितलं एकतर आपलं सरकार मोठ्या मुश्किलीनं मोठ्या स्पष्ट बहुमतानं आलेलं आहोत, आणि एवढा मोठा आलेला हातातोंडाशी घास कसा घालवता येईल यासाठी सल्ला मसलत वेगवेगळ्या लोकांचे सल्ले घेण्यामध्ये चाललं, आणि 25 जून उजाडला. आणि मग या संपूर्ण दिवसभराच्या प्रक्रियेमध्ये वेगवेगळ्या चर्चेमधून एक निष्पन्न आलं की इंदिरा गांधीचे जे सेक्रेटरी होते त्यांनी एक सल्ला दिला, आणि तत्पूर्वी BK बर्वा म्हणून एक काँग्रेस अध्यक्ष होते त्यावेळेसचे, त्या BK बर्वांनी इंदिरा गांधींना एक सल्ला दिला की तुम्ही राजीनामा द्या, मी प्रधानमंत्री होईल, आणि संपूर्ण सारवासारव झाल्याच्या नंतर पुन्हा मी राजीनामा देईल आणि पुन्हा आपण प्रधानमंत्री व्हा. असा सल्ला जेव्हा दिला त्यावेळेस इंदिरा गांधींना तो काही पटला नाही, संजय गांधी यांनाही पटला नाही, तो सल्ला बाजूला झाला. आणि मग त्यांच्या सेक्रेटरीने एक सल्ला दिला की आपण आणीबाणी लावू शकतो, आणि आणीबाणी जर लावली तर आपल्यावरचं सर्व हे जे काही लागलेलं आहे ते धुतलं जाईल. अशा पद्धतीनं हा सल्ला दिला, आणि तो सल्ला अंमलात आणण्याचं काम वेगानं सुरुवात झाली. आणि योगायोगाने पहा, याच काळामध्ये तत्कालीन विरोधी पक्षनेते असलेले जयप्रकाश नारायण यांनी बिहारमध्ये विद्यार्थ्यांच्या समोर, अनेक जनसंख्यांच्या समोर भाषणामध्ये एक जनतेमध्ये जाऊन उठाव केला की इंदिरा गांधी ह्या असंविधानिक सरकार आहेत, सुप्रीम कोर्टाने, उच्च न्यायालयाने त्यांच्या सरकारला मान्यता दिलेली नाहीये, नैतिकता त्यांच्याकडे राहिलेली नाही, तेव्हा त्यांचे आदेश तुम्ही मानू नका. पोलिसांना सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की त्यांचे आदेश मानू नका सरकारचे, ते असंविधानिक आहेत. अशा प्रकारे जयप्रकाश नारायण आणि इतर सगळ्या विरोधी पक्षांनी या सरकारच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी रान उठवून टाकलं. आणि योगायोग हा एक होता. त्याचबरोबर आणीबाणी लागू करण्यासाठी 352च्या अनुसंविधानातील अनुच्छेदानुसार जी आणीबाणी लागू करण्याचा जो अधिकार आहे, त्या अधिकारानुसार जे नियम लागतात त्या नियमामध्ये ही आणीबाणी बसवण्यासाठी आटोकाट प्रयत्न त्यांनी केले. हालाकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 352च्या अनुच्छेदानुसार आणीबाणी लागू करण्याचा जो काही अधिकार केंद्र सरकारला दिलेला आहे, तो अधिकार म्हणजे जर कदाचित आपल्या देशावरती बाहेरच्या अनेक राष्ट्रांनी किंवा एखाद्या बलाढ्य राष्ट्रांनी जर आक्रमण केलं, आणि त्याचबरोबर आपल्या देशामधील अंतर्गत असलेले जे काही अतिरेकीवाद असेल, नक्षलवाद असेल, अशा अतिरेकी संघटनांनी जर आपल्या देशांतर्गत अराजकता माजवली, तर अशा काळामध्ये या आणीबाणी घोषित करून या देशाचं शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी या आणीबाणीचा उपयोग करावा लागतो. आणि यासाठीच 352 नुसार बाबासाहेबांनी सुविधा दिलेली आहे. परंतु या सुविधेमध्ये बसवण्यासाठी इंदिरा गांधीकडे कुठल्याही प्रकारचं कारण नव्हतं, परंतु एक कारण त्यांनी शोधलं की जयप्रकाश नारायण यांनी आणि विरोधी पक्षनेत्यांनी या इंदिरा गांधींच्या या आणीबाणीच्या विरोधामध्ये, या इंदिरा गांधीच्या सुप्रीम कोर्टाच्या ताशेऱ्यामुळं, उच्च न्यायालयाच्या आदेशामुळं इंदिरा गांधी असंविधानिक आहेत, अशा पद्धतीनं विरोधी पक्षनेत्यांनी केलेल्या जनतेमध्ये उठाव केल्यामुळं एक संधी साधूपणा त्या ठिकाणी इंदिरा गांधींनी पाळला,
आणि एक प्रकारे त्यांना आयतकोलीत मिळालं की विरोधी पक्ष नेते जनतेमध्ये जाऊन सरकारच्या विरोधामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वल्गना करत आहेत आणि जनतेमध्ये अराजकता माजवण्याचं काम करत आहेत. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी इंदिरा गांधींनी देशामध्ये त्या ठिकाणी सांगितलं आणि जवळपास 25 जून 1975 रोजी रात्री 8 वाजता त्यांनी ऑल इंडिया रेडिओवरून सांगितलं की आपला देश आणीबाणी घोषित करत आहे आणि त्या पद्धतीनं सरकारच्या सांगण्यानुसार आपण सर्वांनी साथ द्यायला पाहिजे अशा पद्धतीनं आवाहन केलं आणि इंदिरा गांधींनी त्या दिवशी रात्री 12 वाजतापासून आणीबाणी घोषित केली. आणीबाणी घोषित केल्याच्या नंतर ताबडतोब त्या दिवशी सर्व वर्तमानपत्रांची कार्यालये त्यांची वीज कापल्या गेली की जेणेकरून दुसऱ्या दिवशी या पेपरमधून या वर्तमानपत्रांमधून इंडियन एक्सप्रेस असेल त्या काळातले जे जे काही महत्वाचे वर्तमानपत्र असतील त्या वर्तमानपत्रांच्या प्रती छापल्या जाऊ नये, प्रकाशित होऊ नये यासाठी सर्व खबरदारी घेतलेली होती. दूरदर्शन वाहिनीवरून सरकारच्या त्यावेळेस त्यांनी हे आवाहन केलं होतं आणि जे जे काही बातम्या प्रसारित होतील त्या प्रसारित होणाऱ्या बातम्याचा अगोदरच त्या ठिकाणी पडताळणी करूनच त्या बातम्या प्रकाशित कराव्या अशा पद्धतीने त्या ठिकाणी दूरसंचार वाहिनीला सांगण्यात आलेलं होतं. म्हणजे थोडक्यात की जे जे काही त्या काळातले विरोधी पक्षनेते सुद्धा होते, जवळपास अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी असतील, चंद्रशेखर असतील, जयप्रकाश नारायण असतील, जॉर्ज फर्नांडिस असतील, जे महत्वाचे जे काही विरोधी पक्षनेते होते या सर्वांना जवळपास देशातील 200 राजकीय पक्षांच्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना त्या ठिकाणी तिहार जेलमध्ये अटक करून कैदेत टाकण्यात आलं होतं. एवढंच काय, लाखो विरोधी इंदिरा गांधींच्या काँग्रेस पक्षाच्या विरोधात असलेल्या नेत्यांना आणि जवळपास जनतेला सुद्धा त्या ठिकाणी नागरिकांना सुद्धा त्या तिहार जेलमध्ये आणि अनेक जेलमध्ये त्यामध्ये तुरुंगात टाकण्यात आलं होतं. आणि याविषयी कोणी कोर्टात जाऊ नये, कोणी दाद न्यायालयामध्ये मागू नये यासाठी सुद्धा त्यांनी सगळी सोय केली होती. कारण आणीबाणी घोषित केल्याच्या नंतर संविधानातूनच हा कायदा आहे की कुठल्याही प्रकारचे मूलभूत अधिकार त्या ठिकाणी जिवंत नसतात. सर्वसामान्यांचे मूलभूत अधिकार आणि हक्क हिरावल्या जातात. अनुच्छेद 12 ते 32 मधले सगळे मूलभूत अधिकार हिरावून घेतले जातात या आणीबाणीच्या काळामध्ये, असं संविधानामधूनच त्या ठिकाणी कायदा करण्यात आलेला होता. आणि म्हणून इंदिरा गांधी यांनी त्यांच्या प्रधानमंत्री पदाची खुर्ची साबूत ठेवण्यासाठी पक्षाची, सरकारची इज्जत आपली स्वतःची न घालविण्यासाठी अशा राजकीय अहंकारापोटी या देशाला, या संविधानाला आणि भारतीय जनतेला या ठिकाणी त्यांनी एक प्रकारे ऐरणीवर ठेवलेलं होतं. केवळ आणि केवळ आपल्या राजकीय आकांक्षेपोटी. आणि म्हणूनच हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या भारताच्या संविधानाच्या अंमलबजावणी नंतरचा पहिला या राजकीय पक्षाचा हा डाव आणि घाव होता. आणि त्यामध्ये जवळपास ही 25 जून 1975 पासून सुरुवात झालेली आणीबाणी ही जवळपास 21 महिने ही आणीबाणी होती. म्हणजे 31 मार्च 1977 पर्यंत ही आणीबाणी होती. आणि यामध्ये जवळपास लाखो लोकांना तुरुंगात डांबण्यात आलं होतं. कुणी कोर्टामध्ये दाद मागायला गेलं तर कोर्टाची सुद्धा अवमानना या ठिकाणी होत होती. सुप्रीम कोर्ट, हायकोर्टाने याचिका दाखल करून घेतलेल्या होत्या 32 नुसार आणि त्याच याचिका पुन्हा जेव्हा सुप्रीम कोर्टात आल्या तेव्हा सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलं होतं की याचिका दाखल करून घ्यायच्या नाहीयेत. म्हणजे एक प्रकारे ज्या पद्धतीनं केंद्र सरकारनं त्या ठिकाणी आणीबाणी घोषित करून मूलभूत हक्कावर गदा आणण्याचा प्रयत्न केला त्याला सपोर्टिंग सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा त्यावेळेस दिलेली होती. म्हणजे स्पष्ट अर्थ असा आहे की या आणीबाणीच्या काळामध्ये सर्वसामान्य जनतेचे मूलभूत अधिकार गायब झाले आणि त्याचबरोबर देशातल्या सर्व प्रकारचे न्यायालयीन प्रक्रिया बंद झाल्या. वर्तमानपत्रावरती गदा आणण्यात आली आणि हे एवढं संपूर्ण जवळपास 21 महिने चाललं. आणि 21 महिन्याच्या
शेवटी जेव्हा वाटलं इंदिरा गांधींना की आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारताची जी प्रतिमा आहे ती कदाचित लय होऊ शकते, ती प्रतिमा चुकीची होऊ शकते, म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरांच्या काही माध्यमातून अशा प्रकारच्या बातम्या येत असताना त्यांनी मग 21 महिन्यानंतर ही आणीबाणी उठविण्यासाठी प्रयत्न केले. परंतु त्या 21 महिन्यामध्ये संपूर्ण संविधान ठप्प झालेलं होतं, न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण ठप्प झालेली होती, देशाचा चौथा आधारस्तंभ ठप्प झालेला होता, मूलभूत हक्क संपूर्ण ठप्प झालेले होते, सर्वसामान्य जनता होरपळलेली होती, अनेक जेल कैदी तुरुंगामध्ये डांबल्या गेलेले होते आणि संपूर्ण संविधान या ठिकाणी ठप्प झालेलं असल्यामुळं देशातली लोकशाही त्या काळामध्ये संपलेली होती. या 21 महिन्याच्या काळामध्ये इंदिरा गांधी यांनी जेव्हा वाटलं की आता निवडणुका जर घेतल्या तर आपलं सरकार येऊ शकते, अशा पद्धतीने जेव्हा त्यांना आत्मविश्वास वाटला त्यावेळेस त्यांनी त्या 21 महिन्यानंतर ही आणीबाणी उठवली आणि नंतर निवडणुका झाल्या. त्या निवडणुकामध्ये काँग्रेस पक्षाची पूर्ण हार झाली, 352 वरून 153 वर आल्या आणि स्वतः इंदिरा गांधी सुद्धा त्या रायबरेलीमधून हरल्या. आणि जनता पार्टीचं सरकार आलं. जनता पार्टीचं सरकार आल्याच्या नंतर मोरारजी देसाई प्रधानमंत्री झाले आणि तेही सरकार जवळपास 2 वर्ष कसं बसं चाललं आणि 2 वर्षानंतर पुन्हा 1979 मध्ये निवडणुका झाल्या आणि 79 मध्ये पुन्हा काँग्रेस पक्षाला पुन्हा उदय आला आणि काँग्रेस पक्षाने पुन्हा इंदिरा गांधी प्रधानमंत्री झाल्या. सांगायचं तात्पर्य असं की गेल्या 75 वर्षाच्या संविधानिक लोकशाहीचा जो आपला राजकीय प्रवास आहे देशाचा, हा प्रवास सुरुवातीच्या काळामध्ये आणि शेवटच्या काळामध्ये जसा जसा चढत्या आलेखाप्रमाणे वाढत गेला, तर सुरुवातीचा काळ हा या संविधान विरोधी शक्तीचा हा पहिल्यांदा गोगलगाईचा प्रवास होता, गती होती. त्यानंतर 1975 पासून कासवाची गती आली, 2014 पासून सशाची गती आली आणि 2024 पासून या संविधान विरोधी शक्तीची गती प्रकाश वर्षाची गती झालेली आहे. म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 65 वर्षाच्या आयुष्यामध्ये सर्वात महान आणि सर्वश्रेष्ठ जर काम केलेलं असेल तर ते भारताच्या संविधानाच्या निर्मितीचं काम केलं आणि त्याच निर्मितीच्या प्रवासाला केवळ 75 वर्षांमध्ये अशा पद्धतीनं इंदिरा गांधीच्या माध्यमातून, काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून, त्यांच्या राजकीय अहंकारपोटीच्या माध्यमातून ही या संविधानावरती हा पहिला राजकीय डाव, हा घाव हा संपूर्ण संपवण्यासाठीच झाला होता की काय, अशी शंका निर्माण होते. आणि याच 1976च्या काळामध्ये आणीबाणी लागू करण्यासाठी जे जे निर्बंध लागत होते ते निर्बंध सुद्धा त्या ठिकाणी काढून टाकण्यात आले आणि ते बंधन काढून टाकून एक प्रकारे अनुच्छेद 12 ते 32 या मूलभूत हक्कावर गदा आणण्याची सुद्धा त्या ठिकाणी घटना दुरुस्ती करण्यात आली इंदिरा गांधीच्या माध्यमातून. आणि अशा प्रकारे मूलभूत अधिकारावर गदा आणण्याचे सुद्धा प्रयत्न त्या ठिकाणी केले. 42वी घटना दुरुस्ती केली. म्हणजे जेव्हा संपूर्ण भारताचं संविधान हे 22 भागामध्ये आणि 8 परिशिष्टामध्ये आणि 395 कोहिनूर हिऱ्याचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलं, त्या संविधानाचा संपूर्ण सार, संपूर्ण स्पिरिट हा मूलभूत हक्कामध्ये आहे, जे अनुच्छेद 12 ते 32 आहेत. आणि त्या 12 ते 32च्या मूलभूत अधिकारामधून जर जागृत राहून आविष्कार झाला तरच संविधानातील उद्देशिकेतील स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुता या संकल्पना अधोरेखित होतील. आणि याच मूलभूत अधिकारावरती गदा आणण्याचं पहिल्यांदा काम या इंदिरा गांधीच्या काँग्रेस पक्षाने केलेलं आहे. 1976 ची 42वी घटना दुरुस्ती करून या संविधानाच्या आत्म्यावर हा घाला घातलेला आहे. आणि म्हणून इथून पुढं जसे जसे राजकीय पक्षांचे सत्तेवर या ठिकाणी बसल्या गेले त्या सर्वांनी जवळपास या संविधान विरोधी शक्तीला, विरोधी शक्तीच्या माध्यमातून संविधानाला संपवण्याचं काम करण्यात आलेलं आहे. आणि आज 2025चा काळ असा आहे की कधी इंदिरा गांधींनी ज्या पद्धतीनं आणीबाणी घोषित करून स्वतःची राजकीय इच्छा शक्ती आणि राजकीय पोळी भाजवण्याचा प्रयत्न केला, तोच प्रयत्न पुन्हा RSS, मोहन भागवत, भाजप आणि मोदीशाच्या माध्यमातून पुन्हा एकदा येतो की काय, अशी भीती आज सुद्धा टांगती तलवार आपल्यावरती आहे. कारण जेव्हा या RSS वाल्यांची, या मनुवाद्यांची
वैचारिक प्रगल्भता जेव्हा संपते त्यावेळेस यांची कूटनीती काम करत नाही आणि मग विकृती या माध्यमातून निर्माण होते आणि या विकृतीमधून जशी आणीबाणी आली तशीच आणीबाणीसारखी वेगळी विकृती किंवा अशीच आणीबाणी बाहेर पडते की काय आणि संपूर्ण देशाला पुन्हा एकदा कायमस्वरूपी संविधानाला संपवते की काय अशी भीती आज आपल्यामध्ये निर्माण झालेली आहे. आणि खरोखरच याचं कारण असं, कारण आज 2025चा काळ पहा, आमच्या या भाजपच्या या केंद्र सरकारने राज्य सरकारांनी सामदाम दंड भेदाच्या कूटनीतीचा अवलंब करून विरोधी पक्षांना संपवलं आणि त्यांच्या विरोधी पक्षातले गट फोडून आपल्याकडे मित्र म्हणून बनवलं, त्यांना आपले गुलाम केलं आणि हे सगळं संपवल्याच्या नंतर आलबेल झाल्याच्या नंतर जनतेच्या मताचा अधिकार ईव्हीएमच्या माध्यमातून कायमस्वरूपी घेण्यासाठी हनन करण्यासाठी प्रयत्न केला गेला आणि 2024ला ते सिद्ध झालं. म्हणजे या लोकशाहीला संविधानाला संपवण्यासाठी जे जे करता येईल ते करण्याचं काम या ठिकाणी भाजप आणि या ठिकाणी हा आरएसएस करत आहे. आणि हे जर करत असेल, हे जर यशस्वी होत असतील तर आम्हाला डोळ्यात तेल घालून आमच्या संविधानाचं, लोकशाहीचं आणि देशाचं आणि सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत अधिकाराचं संरक्षण जतन करण्यासाठी प्रसंगी आम्हाला रस्त्यावर उतरून तो मार्ग स्वीकारला तरी चालेल, परंतु आम्हाला आमचं संरक्षण केल्याशिवाय जमणार नाही. आमच्या मताचा अधिकार, आमच्या मूलभूत अधिकाराचा संरक्षण आम्हाला करणं हे अत्यंत आवश्यक आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच संपूर्ण संविधानाचं संरक्षण करण्यासाठी आम्ही भारताचे लोक आणि स्वतः प्रत अधिनियमित करून अंगीकृत करण्याचा आदेश आम्हाला दिलेला असल्यामुळे अशा पद्धतीनं या ठिकाणी आम्हाला या संविधानाचं संरक्षण करणं भाग आहे. इंदिरा गांधींनी त्यांच्या काँग्रेस पक्षाच्या आणि त्यांच्या स्वतःच्या खुर्चीसाठी जे केलं ते एक प्रकारे या देशातील लोकशाहीचा पहिला काळा दिवस म्हणून देशामध्ये इतिहासात अजरामर झालेला आहे. जेव्हा वर्तमानपत्रांनी या आणीबाणीचा निषेध केला तेव्हा तो काळा दिवस अशा पद्धतीनं कुणी वर्णन केलं होतं, कुणी पहिलं फ्रंट पेज ब्लॅक मध्ये छापून ठेवलेलं होतं आणि निषेध केलेला होता. अशा अनेक प्रकारे त्या ठिकाणी या आणीबाणीचा विरोध आणि निषेध त्या ठिकाणी केलेला आहे. अशा प्रकारे या ठिकाणी संपूर्ण 1975च्या या आणीबाणीच्या दिवसाला आपण कधी विसरू शकत नाही आणि तो पुन्हा कधी दिवस येऊ शकेल याची दक्षता घेऊन आज आता ताबडतोब आपण जागृत राहिलं पाहिजे. कारण या देशामध्ये विरोधी पक्ष राहिलेला नाहीये. एक प्रकारे जे राहिले ते कधी काळी आणीबाणी लागू करणारे होते. म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की आमच्या म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या संरक्षण करण्याचं कुणालाही घेणं देणं नाही, तर आमचंच आम्हाला घेणं देणं आहे. आम्हीच संविधाननिष्ठ, आम्ही आमच्या धर्माला, आम्ही आमच्या जातीला, आम्ही आमच्या पंथाला, आम्ही आमच्या कुळाला, आम्ही आमच्या रक्ताच्या नात्याला आम्ही बाजूला ठेवू, परंतु प्रथमतः आणि अंतिमतः भारतीय असं समजून या संविधानाप्रती, या लोकशाहीप्रती, या देशाप्रती, या सर्वसामान्य जनतेप्रती आणि संपूर्ण भारतीय नागरिकांसाठी आम्ही त्याग आणि संघर्षातून आणि समर्पणातून आम्ही यापुढं आज आत्ता ताबडतोब या क्षणापासून आम्ही जगलं पाहिजे, शेवटच्या श्वासापर्यंत जगलं पाहिजे. आणि यासाठीच की या सामदाम दंडभेदाच्या कूटनीतीच्या सर्वच राजकीय पक्षांनी आम्हाला वाऱ्यावर सोडून दिलेलं आहे. आमच्या मताचा अधिकार हिरावून घेतलेला आहे. आमच्या मूलभूत हक्काला संरक्षण करण्यासाठी संपूर्ण आम्हाला वेठीस धरलेला आहे. अशा व्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यासाठीच विद्रोह करावा लागतो, बंड करावं लागतं. त्याची तयारी सुद्धा आपल्याला ठेवली पाहिजे. त्यासाठीच या संपूर्ण संविधान जागृती देशाची प्रगती या माध्यमातून मी आपल्याशी संवाद साधतो आणि आवाहन करतो. पुन्हा एकदा शेवटी विनंती करतो की ज्या पद्धतीनं 1975चा 25 जूनचा दिवस आलेला होता आणीबाणीचा, तसा पुन्हा कधी येऊ न देण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. तरच आम्ही आमच्या देशाला, आम्ही स्वतःला सुरक्षित ठरवू. अन्यथा आम्ही पुन्हा त्यांचे गुलाम होऊन अशाच आणीबाणीच्या दिवसाला बळी पडू. असं होऊ नये यासाठी सर्वांनी दक्ष राहून आपलं काम केलं पाहिजे. आणि आपल्या ज्या पद्धतीने आपण आपल्या कुटुंबासाठी जगतो,
ज्या पद्धतीने आपण आपल्या लेकरासाठी जगतो, नातेवाईकांसाठी जगतो, त्याच पद्धतीने आपण आपल्या देशासाठी जगलो पाहिजे. कारण आपला देश सुरक्षित तर आपण सुरक्षित, आमचा देश सार्वभौम तर आम्ही स्वातंत्र्याची पूजा आहे. अशा पद्धतीने आम्ही गांभीर्यानं हे समजून घेतलं पाहिजे, तरच आमच्या नातवांचं, आमच्या लेकरांचं भविष्य यशस्वी होईल. अन्यथा आम्ही आमच्या डोळ्याने आमचं मरण पाहू. असं या ठिकाणी मी आपल्याला गांभीर्यानं सूचना करतो, जागृत करतो आणि थांबतो. जय संविधान, जय भारत, धन्यवाद.